आले सुनबाई बी काय करायला उसाला पाणी भरी ती काय समजत नाही. ए मंगल, अ सुनबाई, काय मामाजी? अरे ते कच्च्या काय रे खात्या दात नाही आंबत का तोले? माझ्या तोंडाला पाणी सुटलं. मग खा ना तुम्ही. अगं मला आहे ना आता पोस्ट म्हणणे नोटीस दिली, काहीतरी बँकेचं लेटर आहे वाटतं. हा ते इंग्लिश मध्ये आहे. तुला इंग्लिश येतं ना? तेवढं वाचून दाखव. आता एकत्र राहत असतो तर ती पाळी आली नसती मला, पण वायली राहतो मग गरज पडली का मग येते आठवण तुझी वाली. का माही सुन शिकलेली आहे, ग्रॅज्युएशन झालेलं आहे तिचं. हे बघ पाय बरं इंग्लिश मध्ये येते काय बस. आणि मला बी समजून सांग थोडं थोडं काय ते. बापरे, 10 लाखाची एफडी. काय मामाजी हे हा. ना नळपट्टी आपली ग्रामपंचायत मध्ये नळपट्टी भरायची ना. हा. नळ बिल आलंय. अरे त्याच्यात बँक हा शब्द मला वाचता येतो ना. बँक काय लिहिलेलं आहे मग? बँक आहे मामाजी मला थोडी मला एक सांगा, तुम्ही शिकेले का मी जास्त शिकेले? तू शिकलेली जास्त आहे, पण मला एक शब्द येतो कारण बँकेचा माणूस आहे ना. मी पोस्टमनला विचारलं ना. मामाजी तुमचे नंबर जास्त झाले, चष्म्याचे पॉइंट वाढले वाटतं. मला सांग पोस्टमन खरा बोलल का खोटा बोलल माझ्या संग? त्याला खोटं बोलून काय उपयोग आहे? त्याने डायरेक्ट सांगितलं काका उभे राहा म्हटलं काय काय केलं? तुमच्याच नावाची मामाजी, तुमचंच नाव आहे ते. म्हणजे हे बँकेचं लेटर आलं आणि तू म्हणते नगरपालिकेचं आणि ग्रामपंचायत. नाही नाही, ग्रामपंचायत नळपट्टी भरायची. हा का? हा नाही मी पुढे एकदा ऐका खाते. ना मामाजी, तुम्ही लस तब्येत खराब झाली हो तुमची. चालेल, माता. एखादी 2 सालांनी चढवायची का? वायली राहतो एकटा, काय करणार आता? आलं मा नशिबाला. हा? मामाजी ते काय नाही, वायली राहायचा विषय नाही. मग तुमच्या दोन्ही जावायची कटकट कटकट ऐकून ऐकून मी जाम झालो. आता तुला माझ्या कपड्याची नेची लाज वाटायला लागली तेव्हा का बरं? तेव्हा तर वर पाय म्हणजे काय म्हणतात त्याला, कंबर खोसू कसू मांडत. मामाजी चुकला आता. मी तुम्हाला ना प्रेसचे कपडे घालून दे जाईल. हा का? हा, रोज प्रेसचे कपडे तुम्हाला. नको नको आता मला एक आज केस आले ना, काळी मेहंदी. कोणती मेहंदी निघली ती? शॅम्पू मेहंदी काळी. हा, ती माहितीये का? कोणी म्हणलं नाही पाहिजे की पहिल्या सासऱ्यामध्ये ना आता किती, ह्या सासऱ्यामध्ये किती फरक आहे. ते काय आणि खुर्ची टाकली पाहिजे तुम्हाला बसायला. मी असं बनवणार आहे तू तुम्हाला. लाडी गोडी कश काय लावून राहिली? मला काय समजणार नाही एवढं निष्कारण. मी आहे ना एकटं, मला सवय झाली ती आता एकटं राहायची. आता ते पाहू ते लेटर- मामाजी माहितीये का, मला तुमच्यावर दया आली. का बरं कसे झाले तुम्ही? अरे पण ते लेटर का पण देईन तू? मला दुसरीकडून खात्री करून घेतो काय ना. मला सांगू, कलेच खराब झाली तुम्ही. मला ना तुम्हाला पाहिलं माझ्या बाबाचीच आठवण येते. हा का? हा. आता मी तुम्हाला ना माझ्या बाबा म्हणजे तुम्हाला अंतर केलं म्हणजे माझ्या बापाला अंतर केलं. आता मी तुमची लय सोय करणार आहे. चला घरी. तू कधीपासून एवढी शहाणी झाली मला हेच समजा ना. मला ते लेटर तर दे ना. तू लेटर का म्हणते ना मला? एका साल मामाजी भरून टाकतील, तुम्ही टेन्शन घ्या. अगं तुझी मोठी जाव आहे ना, ती हा. तुझ्यापेक्षा 2 बुक जास्त शिकलेली आहे. तिला दाखवतो पाहून. मामाजी तुम्ही टेन्शन घ्याल, आम्हाला तुम्ही जितते पाहिजे. बोलून घ्या बरं का आता. हा? हा, तुम्ही मला जितते पाहिजे. अरे जिंकायचं ना मग. नाही घर नळपट्टी लय मोठी आहे. खोटी बोलू राहिली. दे माझी तू अशी बळजबरी का मग करू राहिली? मग म्हणणं कसं आहे, नळपट्टी भरायची वेळेस ती रक्कम पाहून तुम्हाला नाही तिथं त्याच्यामध्ये द्यायचं. बँकेचं नाव आहे, नक्की बँकेचं काहीतरी लेटर असेल ना, तर मी बिगर लेटरचं बँकेमध्ये जाईल. तुम्हाला सांगू का मामाजी, ते बँकेतच पैसे भरायला लागतात. आपली जमीन पुरणार नाही एवढे मोठे पैसे भरायला लागतात. मला आता बोलायचं नव्हतं पण आता बोलले. मला वाटलं तुम्ही टेन्शन घ्याल, तुम्हाला अटॅक दे, घेतली. दे, 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 दे. अगं दे तू अशी येड्यावानी नाही करू. येडपट कोणी करची? आता मी तो मोठी जागा ना, तिला नाही तर गावामध्ये माझा दोस्त आहे, तो कॉलेजला जायला होता, प्राध्यापक आहे माझा दोस्त, त्याला दाखवतो मी. चल. त्या मंगीने ना कुठं कुठं ए सुनबाई, पारू मामा तुम्ही काय करू राहिली? एवढं उन्हाचे? आलो मग आता थोडीशी गरज पडली तुझ्या संग. बोला ना मामा, काय म्हणता? अहो पोस्टमन भेटला तर रस्त्यामध्ये, त्यांनी मला लेटर दिलं चालता चालता. तुम्हाला? हा म्हणजे हो काका उभे राहा, बँकेचं लेटर आहे म्हणे. आता काका अडाणी, त्याच्यामुळे तुम्ही सुना शिकलेल्या केल्या तुमच्या नावाच आहे का काय? आणि माझ्या वाट्याला वायली राहायची वेळ आली शिकलेल्या सुना केल्यामुळं. माझ्या नावाच आहे ना, तर काय आहे अहो, मामा, म्हणून. तुम्ही सांगा आमचीच दैन कशी चालली? हं? कशी दैन चालली माझीच? तुम्ही पाहता ना. अजून याच्यापेक्षा दैन अवस्था होईल तुमची. असं काय शिवाय श्राप राहिले? तर पहिलेच बघू जे सासू सासऱ्याला पोचते नाही ना, त्यांची अशीच अवस्था होत असते. मला बोलायला नको लावू, मी भांडायला नाही आलो, मी हे लेटर समजून घ्यायला आलो. बरं द्या. या लेटर मध्ये काय लिहिले ते मला सांग वाचून. इंग्लिश मध्ये येते म्हणून आलो मी. ते तुम्हालाच दिलं होतं का नक्की? मग माझं नाव आहे ना. कधी दिलं हे? आता दिलं 1 तास झाला. आणि त्या लहान इकडे गेलो होतो मी मळ्यामध्ये. त्या खूप शिकडं कशाला गेले तुम्ही? आता जवळ मळा होता आपला, म्हणलं चला मळ्यामध्ये असेल ते भेटली. ती म्हणलं काय काय म्हणली ती? बाई काय, तर तिचं बोलणं मला आवडलं नाही, काहीतरी सांगायला लागली उलट पालट. ती अगोदर ती लेटर दिलं, मी वाचून घेतलं, परतच देईना. आणि मला म्हणे काय तुमचे कपडे लय मळाले आणि असं तसं, आणि मला माझ्या बापाची आठवण येतील. मामा एक काम करा, हे बघा तिच्या नादी लागू नका आणि हे माझ्याकडे ठेवा.
हं? मी हे जपून ठेवते. हे आपलं ते नाही का जुन्या घराचं ते जुन्या घराची पट्टी आली ती ना मी भरून टाक. घराची म्हणजे ग्रामपंचायतची. हा अरे पण त्याच्यावर बँक शब्द मला इंग्लिश मध्ये वाचता येतो. अहो, बँक आहे. मामा, बँकेतून आलेली असं सांगितलंय त्यांनी. हा का? हा आता- पोस्टमन म्हणलं बँकेचं लेटर आलं, बँकेचं लेटर आलं असं बोलला अहो पोस्टमन. मग ते बँकेवाले टाकते नाही का? सांगा बरं. आता तुम्हाला तर 4 गोष्टी माहिती, 4 लोकांमध्ये बस. नाही पण मी काय म्हणतो सुनबाई, आणि मी हे फक्त समजून घेण्यासाठी आलो तुमच्याकडे. काय मला समजून, आणि तो कागद तो अशा ठिकाणी हे केलं का? अहो मामा, तुम्हाला माझ्यावर भरोसा नाही का? नाही, भरोसा आहे इथपर्यंत ठीक आहे, पण मग माझ्यावर बी भरोसा नाही का? मग ते लेटर माझं आहे, माझ्या नावचं आहे ना. अहो मामा, थोडे दिवस माझ्याकडे मग राहू ते द्या. परत देऊन टाक. दे परत द्या. बरं मग मंगल काय म्हणत होते मामा? तुमचे कपडे लय खराब झाले, तुम्ही आजपासून माझ्या घरीच राहा, मी तुम्हाला आता वायली राहून देणार नाही अशी बोलले. म्हणलं काय याच्यात परिवर्तन झालं? मग एक काम करा, ऐका ना, तुम्ही लेटर देते मी, तुम्हाला डब्बा पुरवते. तुम्हाला नाही यायचं ना, तुम्ही तिच्याकडे पण नका राहू, माझ्याकडे पण नका राहू. मी तुम्हाला आहे ना, तुमचे 2 टायमाचे कपडे माझ्याकडे पाठवत जा. हा, तुम्हाला डब्बा 2 टाइम देत जाईल. आणि काही दिवस लेटर मी ठेवते व्यवस्थित. डबा नाही व्यवस्थित नाही, ते माझ्याकडेच व्यवस्थित राहील. डबा कोणाला? शेजारच्या माणसाला पुरवतात. मी दुसरीकडे 50 रुपये वाढवा देईल डब्याला, पण दुसऱ्याचा डबा खाल्लेला शोभल. तुमचा डबा खायचा पुन्हा दुःख गिळीत बसायचं ते नको. अहो मामा, येतो. अहो मामा, येतो मी. बँकेच आहे ना, काय म्हणतात, पट्टी भरायची आहे ना? अहो बघते ना, मग मी तिकडे जाते ना बँकेमध्ये. नाही द्या तसंही. नाही ऑफिस मध्ये जाऊन मी भरून जाईल. येतो मी, चालतो. बाई ग, घालू का तुझं लाकूड? नाही बाहेर. बाई पारू, बाई ग, आली का ग तू? मोबाईलवाणी घुसली. अगं काय नाही, काय करत होती? काय करत होती अजून लाकूड? काय माणूस की गिनूस काय? बाई पारू, तू का अशी खाली? तुला मध्ये कोणी घालायला लावलं? आता मध्ये काय घातलं? हा? अगं कशाला लाकडं तोडले माझे? असं काय माजरी आणि धावती तू? हा? तुझे कोणते लाकडं चोरले मी? म्हटलेलं हे काय कामाचा करत नेट होती? पुरतो. हे काय करत होते? नाकात घालत होते का काय? हा, तू मांजर होती का पहिल्या जन्मामध्ये? निरंत होती वचकन. तू काय उंदीर होती का मागच्या जन्मात? म्हणून उंदरावाणी दिसते. हा संस्कारच ते घाललं तर माय बापायनं. ए आई बाबाच नाव नको काढू बरं का डोबे. सांगते आई, काडी वगैरे खाली ठेवायची काय? काडी मला पण घेतलं ते हातामध्ये. नाही का बरं जाऊ मी? नाही का तू? जेवढं तो अधिकार आहे ना तेवढं माझे अधिकार आहे. त्या सासऱ्याचं घर नाही, माझ्या सासऱ्याचं अधिकार आहे. उंदरावाणी का बरं माझ्या घरात घुसली? चिरड्डी आहे मी, काडी जोडत होते. आणि ते तुला जायचं होतं का त्याच्यावर? हा, एकदा जाऊनच घेऊन बंदिष्ट नावावर करून घेता म्हणायची शांतता होणार. आई वडिलांची चूक आहे. आई वडिलांनी मला शाळेमध्ये घातलंच तर निदान मला इंग्लिश येईल असं जरी शिकवलं असतं इथपर्यंत. 5वी 6वी 10वी पहिलं शिक्षण लय कडक राहायचं म्हणतात, तर कशाला या सोनाच्या मास्का लावायची वेळ आधीच ती. आणि मला तर आता दोन्ही सुनांबद्दल डाऊट येऊ राहिला. मला का आता वकील का जायची वेळ येते का काय काय नको. हे डोळे असून आंधळा झाल्यासारखं झालं, वाचता येईना. मामाची बंद गाव फिरले मी. आली का तू? म्हटलं मामाजी जेवण बस केलं, खाली बस, खाली बस, खाली बस. मामा बाई, शेतन का नाम लिया शेतन हजर. खाली बस, खाली बस. तुला कशी भूतच दिसता ग जिकडं तिकडं? तू आली कशाला? कशाला आली? म्हणजे मी मामाजीला न्यायला आले. मी घेऊन जाते. किती वाजले? 2 वाजले. तसं मामाजी पोटात कुटका नसं राहिले मामाजी. काय या लेटरनी काय जादू अगं केली? बाई, एवढं कसं काय पुळका आला तुला बाई? मला बी तेच म्हणायचं होतं काय ना. ना, पहिल्यापासूनच आहे. पण माहितीये का तुला कधी दिसला असं इतकं नाही. वर्षांनी दिसलं ग महिनीला. मामा तिचं काय ऐकू नका, चला माझ्यासोबत. हा का? नाही, तुम्हाला दोघीला बी थोडा थोडा पुळका आला एवढं मात्र सिद्ध झालं आता. आणि दोघी जणी संगच आल्या. मग या लेटरने काही जादू मला केली काय का? माहिती हे गुचका येणार आहे. मला काय माहिती डुचका इथे येणार आहे म्हणून. कशाला आली असती मी? अरे तुम्ही पहिले पाडे 55 सुरू केले का? 10 वर्षापूर्वी काय भांडत होता तशाच भांडत आहे तुम्ही आता. बाईला तर काही लाजच नाही, नुसती मागं 10 वर्ष झाले ए कंप्लीट. बाई, ती 15 दिवसाला आमोशा पौर्णिमेमध्ये ती बरी आहे. तो तोंड पाहिलं का बस असं डोकं भरकतं ना. कशाला आली इथं तर पडायला? तुला कोणी सांगितलं? मरीचं तोंड नाही पाहायचं. मला कोण हाऊस आहे का डुचके? ओ मामा चला बरं तुम्ही. अरे तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. माझा सासरा आहे माझा. कोणाचा? माझा कोण आहे? तो सावत्र असेल, माझा अरे. सासरा आहे. मामाजी, मी सावत्री का? नाही ना, अरे दोन्ही सख्या ओ मामा तुम्ही काही सांगू नका. आणि सख्या असून सावत्र सारख्या पण एकदम दुश्मनासारख्या वागू राहिल्या तुम्ही गप्प माझ्या. बसा हो. तुम्हाला मामा दुसरा येतील तर माझ्यासोबतच येतील. मामाजी येतील तर माझ्यासोबत येतील. माझ्यासोबत. माझ्यासोबत येतील. मामा उठा. एक मिनिट. मामाचा चष्मा माझा. नाही. मामाची टोपी माझी. अरे मामा कोणती घेते मी? अंगाला हे धरून पण माझं आहे. पाया ओ पडू. मामा चला आता हे
तुमच्या पाया पडू का मामा ह्या दोन्ही गोष्टी मी मामा, घेतल्या. झोपता का तुम्ही का तुमच्या पाया पडू मी पडलं तर पापात चला जशी चला लवकर तू हात सोड आव दसा कशाला हात लावती त्याला हो सरपंच राम राम. राम राम. काय चाललं काय 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 कटकटी चालली काय वाटायला आलं माझ्या असं हे काय कोणत्या कर्माचे फळ आहे तुमचे काय चाललंय तुमच्या माझे मी 10 वर्षापासून मस्त पैकी वाईली राहतो कशावरून तुझी चालली? भाकर नको नि ज्वारी चटणी नको अहो, काहीच 2 नको वाजत आले तरी आमच्या मामाच्या पोटात फुटका आणि नाही. भानगड काय झाली मला आहे ना आता काल परवा एक लेटर आलं बँकेमधून कोणतं लेटर आहे पाहू आणि ते लेटर मी हिला दाखवलं सुरुवातीला तर हिचं इतकं परिवर्तन झालं ही डायरेक्ट म्हणे तुम्ही आहे ना आता वाईली राहूच नका तुमचे कपडे लय खराब झाले तब्येत खराब अरे, झाली आता काळजी पडली आणि तुम्ही सगळ्या. माझ्या बापासारखे नासन तसन अरे बापरे काय ते काय आम्हाला लेकरं. पहिल्यापासून चांगलं बोलत अहो, नव्हतं. कशाला पाहता ते दाखवा 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 काहीतरी आहे सरपंच साहेब दाखवा अवनळपट्टी ए, दाखवू दे दाखवू दे दाखवू दे काय बा? लय काळजीचं लागली तुम्ही तुमच्या एखादा मागे. शब्द बोलून टाकसा शिल्लक मग तर मरून जाईल हो. हे इंग्लिश मध्ये लेटर आहे राहू दे ना. हे बघू द्या माझे मित्र आहे ते मी तुमच्याकडे येणार होतो आता बाबा. काय झालं काय कर्ज बिर्ज आहे का माझ्यावर अरे यांनी तुम्हाला काय सांगितलंय अहो ही म्हणते चाल माझ्या घरी ती म्हणते चाल माझ्या घरी 10 वर्षापासून मी एकटाच भाकरी इकडे वाई राहतो याच्या आणि हे लेटर दाखवल्यापासून काय चमत्कार झाला मला सांगा तरी काय भानगड आहे? चमत्कार असा झालाय सरपंच साहेब हा. तुम्हाला कळालं नाही काही गोष्टी नाही ना, सांगा ना. हे एवढा वाडा का लागलाय तुमच्या माग हा. गुळाला मुंग्या कशा लागत आहे अहो, त्याच्यापेक्षा- गमती झाल्या, आता तुमच्या खतरनाक. भोवती मुंग्याच राहतील. तिने तर टोपीच हिसकून घेतली डायरेक्ट आता तुमच्या भोवती ही मुंग्याच चष्मा राहतील. हिसकून घेऊ राहिली. तुम्हाला सांगू इकडे या. अहो तुम्ही तिकडे कुठे घेऊन चालले हा, थांबा. तुम्ही इकडंच थांबा दोघी जणी तुझ्यामुळे मुंग्या झालंय लागलाय. सगळं. तर मस्त घरी येत होते दहा लाख तुझ्यामुळे झालं एवढी. सगळं. सस्तात ना. बापरे हा. तोंडच नव्हतं. तुमचे पैसे आले अकाउंटला तुमची एवढी रा- झालेली. मी ना रागाच्या भारामध्ये ना 5 लाख रुपये टाकले होते माग आता किती 10 लाख ते झाले. व्याजासहित 10 लाख झाले आणि तुमच्या भोवती म्हणून हा घोटाळा लागलेला आहे. बापरे तुम्ही या पुरीची मी बोलतो तुम्ही काळजी करू नका. मी इकडेच थांबू का मग? हा. अरे हा, बोला काय आणि बाहेर? ना त्याच्यामुळे ते मध्ये काय? मध्ये झालं माहिती का इतके दिवस तुम्हाला सासऱ्याची काळजी नाही लागली हा? आणि आता काय तुम्हाला पुळका सुटलाय सासऱ्याचा तो माणूस किती दिवसाचा बिना जेवला खावल्याचा राहायचा कोणी लक्ष दिलं नाही तुम्ही बायांनो अहो पण आता वय तुमचे झालं नवरे त्यांचं. कामाला गेले तर कोणी त्या माणसाकडे लक्ष दिलं का कधी दिलं त्या माणसाची तब्येत बघा आणि आता काय तुम्हाला पुळका सुटला 10 लाखाची एवढी लागली आणि म्हणून आता लेटर मध्ये काय लिहिलेलं आहे? या बाबाने मला खरं सांगितलं हा? तुम्ही अजून सांगितलं तरी का नाही? खोट्यावाने बोलू राहिला माझ्या संग आणि आज तुम्हाला त्या बाबाची काळजी पडली मामा, माझ्या घरी चालला. मामा आम्ही माझ्या सुना घरी आहे हा. हे तिरडीच माणूस आहे त्यांचं कुठे ऐकताय आमचं ऐका कागद खोटं बोलतो खरं कागद तर खरा बोलतो चालला. तुम्हाला एक चांगलं सही येतं तुम्ही काय तुम्ही ना बाहेर कुठेतरी वृद्धाश्रमात राहिले तर ते बरं राहील हो तुमच्यासाठी नाही 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 आम्ही सांभाळू. आम्ही दोघी थोडं थोडं सांभाळू तुम्हाला काय पुळका सुटला काय चाललंय आता तुमचं? इतके दिवस लक्ष नाही दिले जाऊ द्या त्यांना त्यांच्या काय त्यांच्या हिशोबाने राहू द्या हे सांगतील आता काय चालू आहे या बाबांनी 5 लाखाची एफडी करून ठेवली होती ती हा. आज हे व्याजासहित आपले गावचे सरपंच आहे आणि ना मला काय ध्यान नव्हतं राहिलं झाली ती सरपंच 5 लाखाचे 10 लाख झाले आता लेटर टाकलं मला बँकेनं आता यांच्या सुनांना पडला यांचा पुळका यांचा लाड सुचू राहिला यांची काळजी घेऊ राहिले आणि इतके दिवस हा माणूस कसा राहिलाय करून गेले होते रजिस्ट्रेशन म्हणून मी आली आज आज मग विचारण्यासाठी कुठे आहे काय अहो पण आम्ही सांभाळू ना काय नाही सांभाळून तुम्ही आहे ना तिकडे आहे ना तुम्ही आनंदात राहा मी पण आनंदात राहणार आहे आता इकडे हा आम्ही कुठं काढून दिलं होतं. एक काम त्याला करा एक काम करा हे पैसे आहे ना वृद्धाश्रमात द्या आणि तुमची चांगली सोय पण करू ते तरी नाही का तुमचं नाव काढतील सुना काय नाव हो ताई, काढतील काही चुकीचं सांगता का? ती पोरगी जी बोलती ना मॅडम बोलताय ना ते योग्य आहे तुमच्यासाठी हे काय 2 पैसे आणि तुमचा जर जीवाचा घातपात केला ना अहो मामा चुकले हो मी मामा तुम्ही जे म्हणशाल ते कराल अहो मामा नका जाऊ अहो, आम्हाला तुम्ही सोडून- आता काही जरी केलं ना तर तुमची वाली प्रवृत्ती आहे ना मला समजली आता तुम्ही हा. फक्त काही दिसलं सासऱ्याजवळ तर मग सगळं तुमचा अवतार बदलून तुम्ही जातो त्या बाबाची परिस्थितीला बायको समजून घ्या गेली बाई. पासून 10 वर्ष झाले 10 वर्ष झाले हा अहो मामा आम्ही सगळं करू ना. पण आता लेटर पाहिलं तुम्ही धडधडीत खोट्या बोलू राहिल्या अहो, आम्ही सगळं करू मला सांग खरं खरं बोलली नाही तू मामाजी मला वाटलं तुमची तब्येत बिघडून जाईल सरपंच पाहिलं का? साहेब, तुम्ही- लेटर आलं मला म्हणते, ग्रामपंचायतीचं ऐका लेटर आहे. माझं, नादी नका लागू तुम्ही ना या मॅडम चला, आता द्या, माझी टोपी द्या ती. ते सगळं अहो मामा ऐका ना सगळं करू ना लगेच मला हिस्सक पिस्सक करत सुटल्या चष्मा कुठे हा चष्मा आहे कोणाचं नसतं चला येतो घ्या जा तुमचं आनंदात राहा तिकडं आनंदात हा. राहू द्या आणि मला पुन्हा भेटायला यायचं नाही आणि काही नाही चल भाऊ सांगा ना तो शब्द समजा. हा. अहो, भाऊ सांगा ना. तुझ्यामुळे झालं तुझ्यामुळे झालं सगळं हे तुझ्यामुळे साखरा केला अगं दलिंदर डोक्यातच टाकते कस काय टाकती माझ्या डोक्यामध्ये तू? हा? कस काय टाकती? अगं तुला काय म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्कार